नमस्कार, मी हर्ष दुधे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. तुम्हाला माहिती आहे, चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती ही बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे. हे पटल्यानंतरच मी तुमच्याशी शेअर करत असतो. त्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल तर मी तुम्हाला आग्रहाची आणि कळकळीची विनंती अशी करणार की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण की या चॅनलचा एकमात्र उद्देश आहे विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक घडामोडींची माहिती ही मिळायला पाहिजे. शिक्षण घेतल्यानंतर त्यांना नोकरीच्या रोजगाराच्या चांगल्या संधी माहिती झाल्या पाहिजे, त्या उपलब्ध कशा होतात त्याची माहिती झाली पाहिजे, जेणेकरून त्यांचं करिअर चांगलं झालं पाहिजे. या एकमेव उद्देशातून मी हे चॅनल सुरू केलं आहे. पालकांनासुद्धा योग्य वेळोवेळी शैक्षणिक घडामोडी समजल्या पाहिजे अशा एकूणच माहितीसाठी मी हे चॅनल सुरू केलं असल्यामुळे तुमच्या सर्वांची एकच विनंती आहे तुम्हाला सर्वांना, ते म्हणजे तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर आधी सबस्क्राईबचं बटन दाबा. या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, CET सेलकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असतील, त्यांचं वेळापत्रक असेल, त्यांचे कॅप राऊंड असेल, कॉलेजांचे कसे निवडायचे, पर्याय कसे भरायचे, शिष्यवृत्ती कसे अर्ज कसे भरायचे, अशी सर्व 360 डिग्रीची माहिती आहे ती देण्याचं काम मी करत असतो. त्याच्यामुळं तुम्ही एकदा चॅनलला सबस्क्राईब केलं की तुम्हाला या सगळ्या घडामोडी निःशुल्क सगळं मार्गदर्शन शैक्षणिक घडामोडींचं हे मिळत राहणार आहे. उद्देशच तो आहे, सर्वांना फ्री एज्युकेशन बऱ्यापैकी माहितीही मिळायला पाहिजे. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की BSc नर्सिंगला आता सध्या कल वाढतो आहे. करोनानंतरचा कालावधी हा थोडा बदलला आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या आरोग्य व्यवस्था, आपली वैद्यकीय शिक्षण व्यवस्था, ही सगळीच आपल्या आरोग्याची जी सगळी व्यवस्था आहे ती अजून मजबूत होण्याची आवश्यकता आहे आणि ती मजबूत स्ट्रॉंग करण्यासाठी राज्य सरकारने सुद्धा पावलं उचलली आहे, केंद्र सरकारने सुद्धा पावले उचलली आहे. त्याच्यानुसार अनेक सरकारी मेडिकल कॉलेजेस नवीन निर्माण होत आहेत, नर्सिंग कॉलेज निर्माण होत आहेत सरकारी, आणि बऱ्याच ठिकाणी जिथे जागा आहे तिथे जागासुद्धा चांगल्या कॉलेजांमध्ये वाढत आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सरकारी कॉलेज आहे. तर यंदाची जी BSc नर्सिंगची जी प्रवेश प्रक्रिया आहे तीसुद्धा आता काही दिवसांनी फॉर्म सुरू होतील. त्याचे मे बी या पुढच्या आठवड्यामध्ये फॉर्म सुरू होतील. आपल्या स्टेटचे म्हणतो मी तुम्हाला, महाराष्ट्राचे ह्या सगळ्यांचे, आणि त्याची डेटसुद्धा टेंटेटिव्ह 7 मे आहे. त्याच्याबद्दल येईल हे सविस्तर. मात्र राज्याव्यतिरिक्त जर तुम्हाला एम्समधून BSc नर्सिंग करायचं असेल तर खूप चांगली संधी आहे. तुम्ही ती संधी सोडू नका. आवर्जून एम्समध्ये सुद्धा तुम्हाला BSc नर्सिंग करता येतं. तर यासाठी तुम्हाला एम्सकडून एक परीक्षा होते ऑनलाईन पद्धतीने. ती परीक्षा तुम्हाला द्यावी लागते आणि ती परीक्षा जर तुम्ही दिली आणि त्याच्यात तुम्हाला चांगले गुण मिळेल तर मी तुम्हाला म्हटलं की म्हणजे तुमचं मोफत प्रकारचं शिक्षण तिथं एम्समध्ये होतं. कारण एम्समध्ये प्रवेश मिळणं आणि तिथे त्या ॲटमॉस्फिअरमध्ये त्या शैक्षणिक वातावरणात आपलं BSc नर्सिंग कंप्लीट करणं, आपला अनुभव घेणं आणि आपलं सगळं तिथे काय प्रात्यक्षिक करणं ही खूप मोठी संधी असते. त्याच्यामुळं तुम्ही जर यावर्षी BSc नर्सिंगला प्रवेश घेण्यासाठी तयारी करत असाल, स्टेटच्या CETची आपल्या महाराष्ट्राच्या, त्यासोबत तुम्ही एम्सच्या CETची सुद्धा तयारी करावी अशी मी तुम्हाला विनंती करणार आहे. सर्व विद्यार्थी ज्यांना BSc नर्सिंग करायचं आहे, नाही म्हटलं तरी 1000 जागा या BSc नर्सिंगच्या त्या एम्समध्ये आहे. आणि एम्स दिल्ली जे टॉपचं एम्स आहे ती हे एक्झाम कंडक्ट करत असते. त्याच्यामुळं तुम्ही जर विचार करत असाल तर स्टेटसोबत तुम्ही एम्समधून कसं आपल्याला BSc नर्सिंग करता येईल त्याची तुम्ही माहिती घेतली पाहिजे. फेब्रुवारी महिन्यात मे बी पुढच्या महिन्यात त्याची सगळी प्रॉस्पेक्टस येईल, त्याचं ब्राउशर येईल आणि त्याच्यानुसार तुम्हाला सगळं कधी अर्ज फॉर्म फिलिंग सुरू होतात, जागा किती आहेत, शुल्क कधी भरायचं आहे, परीक्षा कधी होणार, अशी सगळी माहिती. तर साधारणतः आतापर्यंतचा सगळा हा इतिहास घेतला तर साधारणतः जून महिन्यात ही एक्झाम होत असते आणि जून महिन्यातच त्याचा निकाल जाहीर होऊन लगेच त्याची तातडीने ही प्रवेश प्रक्रिया ही सुरू होते. तर एम्समध्ये तुम्हाला जर करायचं असेल तर खूप चांगली संधी आहे. तुम्ही जर कुठल्या एम्समध्ये गेला नसाल तर आवर्जून तुम्ही जाऊ शकता. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर नागपूरमध्ये एम्स आहे, खापरीमध्ये. तुम्ही जर नागपूरच्या आजूबाजूला राहणारे असेल, विदर्भातले जाणारे असेल तर एकदा एम्समधलं शैक्षणिक वातावरण कसं आहे, तिथलं किती मोठे हॉस्पिटल आहे, किती मोठ्या शैक्षणिक सुविधा असतील, पायाभूत सुविधा असतील, त्या तुम्ही एकदा बघून घ्या. म्हणजे तुम्ही ते जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला इच्छा होईल की नाही आपण सुद्धा इथे शिकलं
पाहिजे. त्याच्यामुळं तुम्ही जर BSc नर्सिंग करणार असाल तर एम्सचा पर्यायसुद्धा तुम्ही समोर ठेवला पाहिजे. आणि फक्त मी नागपूर का म्हटलं, कारण नागपूर आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये तिथे आहे, त्याच्यामुळे तुम्हाला म्हटलं मी अनेक ठिकाणी हे BSc नर्सिंग तुम्हाला करता येतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडी यादी काढली आहे, तर ती मी तुम्हाला सांगतो कुठे कुठे तुम्हाला करता येईल आणि तुम्ही तिथे करू शकता. एकूणच झालं तर बघा, एम्स दिल्लीमध्ये तुम्ही करू शकता, तिथे जागा आहेत. त्याच्यानुसार रायपूरमध्ये आहे, ऋषिकेशमध्ये आहे, भोपाळमध्ये आहे, भोपाळचंही चांगलं आहे, भटिंडाला आहे, भुवनेश्वरला आहे, कल्याणी, त्याच्यानंतर देवघर, गोरखपूर, जोधपूर, बिलासपूर, नागपूर मी तुम्हाला सांगितलं, आणि मंगलागिरी आहे, त्याच्यानंतर पटना. अशा ठिकाणी तुम्ही हे करू शकता छानपैकी BSc नर्सिंग. गेल्या वर्षी पण साधारणतः 950 जागा होत्या, यावर्षी त्या अजून वाढतील. जसं की मी तुम्हाला मागे म्हटलं होतं की यावर्षी सरकारी मेडिकल कॉलेजेसची, केंद्राची आणि राज्य सरकारची अशी दोन्ही वाढणार आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला तीसुद्धा तिथे सरकारी कॉलेजमध्ये BSc नर्सिंग करण्याची चांगली संधी उपलब्ध आहे. तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे एम्सच्या परीक्षेवर. फेब्रुवारी महिन्यात त्याची प्रक्रिया बऱ्यापैकी प्रॉस्पेक्टस वगैरे सुरू होईल. साधारणतः तुम्हाला एक महिनाभर, एक 15 दिवस तुम्हाला अर्ज भरायला विंडो ओपन करतील. ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीनेच एक्झाम होते आणि ऑनलाईन पद्धतीने सगळा निकाल जाहीर होऊन साधारणतः जून महिन्यात ही परीक्षा होण्याची निकालाची प्रक्रिया होते. त्याच्यानंतर ते प्रक्रिया ही कॉलेजांची सुरू होते. तर खूप चांगलं हे आहे. सर्वात महत्त्वाचं फायदे काय आहे एम्समधून करायचे? शुल्क फार कमी आहे, गव्हर्नमेंट आहे, सरकारचं नियंत्रण आहे, केंद्राचं नियंत्रण आहे. फारच म्हणजे त्याला आपण म्हणू की नाममात्र शुल्क आहे. तुम्हाला चांगल्या शैक्षणिक सुविधा, पायाभूत सुविधा उपलब्ध आहे, हॉस्टेल उपलब्ध आहे, मेस आहे, सगळं आहे, प्रात्यक्षिक आहेत, भरपूर सारे पेशंट आहेत 2. आणि तिसरं म्हणजे वातावरण. एक काहीतरी चांगलं करिअर करायचं जे वातावरण आहे, इकोसिस्टीम ज्याला म्हणतो आपण, वैद्यकीय क्षेत्राची, मेडिकल क्षेत्राची, ती इकोसिस्टीम तिथे तुम्हाला पाहायला मिळते. तुम्ही तिथे एकदा BSc नर्सिंग केलं आणि तिथून तुम्ही कोर्स पडाल तेव्हा एक तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो सगळं एकूणच, आणि एक तुमचं वागण्यात आणि तुमच्या राहणीमानातसुद्धा बदल होतो. पुढे जाऊन तुम्हाला काय MSc नर्सिंग करायचं असेल तिथेसुद्धा आहे सुविधा, ती तुम्ही करू शकता. आणि खूप चांगली संधी आहे. तुम्हाला इंटर्नशिप फार चांगल्या ठिकाणी मिळते. इंटर्नशिप जर तुम्हाला मिळणार असेल BSc नर्सिंग नंतर, तुम्हाला त्याचे पैसेसुद्धा स्टायपेंड मिळतो. तर असं एम्समधूनसुद्धा हे करण्याचं तुम्ही ठेवा. यावर्षी आणखी जागा वाढतील आणि प्रयत्न करत राहा. महाराष्ट्रातसुद्धा काही सरकारी कॉलेजेस वाढण्याची शक्यता आहे, ते सुद्धा वाढतील. कारण की गेल्याच वर्षी सांगितलं होतं बजेटमध्ये की पुढच्या वर्षीपासून बऱ्यापैकी आपण नर्सिंगचे कॉलेज हे जागा वाढवणार आहोत, कॉलेज वाढवणार आहोत. त्याच्यामुळं तुम्ही जर BSc नर्सिंग करणार असाल तर आवर्जून तुम्ही चॅनलला लाईक शेअर करून ठेवा. गेल्या वर्षी अनेक विद्यार्थ्यांनी मोफत मार्गदर्शन दिलं आहे. मी पूर्ण मोफत मार्गदर्शन करत असतो. सर्व विद्यार्थ्यांचे बऱ्यापैकी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यामुळं तुम्ही जर यावर्षी 12वीला असाल आणि तुम्हाला BSc नर्सिंग करायचं असेल तर तुम्ही आवर्जून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुमचे काही मित्र असतील त्यांना इंजिनिअरिंग करायचं असेल किंवा कुठलाही कोर्स करायचा असेल, सर्व ठिकाणी माहिती देण्यासाठी आपण तयार आहोत. आणि योग्य माहिती, खरी माहिती तुम्हाला मिळेल. इवन त्याच्यानंतरसुद्धा विद्यापीठाच्या परीक्षा असतील, शिष्यवृत्तीचे अर्ज, सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही जर 12वीत असाल तर आवर्जून आपल्या मित्रमैत्रिणी या चॅनलबद्दल सांगा. नवनवीन कोर्सेस, त्यांचे रोजगार कसे उपलब्ध होतील याची आपण सगळी काळजी घेत असतो. आणि एकच उद्देश आहे, असं मी सांगितलं की विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर योग्य झालं पाहिजे. पालक जे त्यांच्यासाठी पैसे खर्च करतात त्यांच्या पैशाचं कुठेतरी सार्थक झालं पाहिजे. या सर्व उद्देशातून मी हे चॅनल सुरू केलं आहे. त्याच्यामुळंच म्हणतो तुमच्या सबस्क्राईबची आवश्यकता आहे. आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक आणि शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत. आणि तुम्हाला इथून पुढेसुद्धा अपडेट या मिळत जातील. तुम्हाला जर काही अजून पाहायचं असेल माहिती, व्हिडिओ, तर काही तुम्ही गेले माझे व्हिडिओ बघू शकता. त्याच्यावरून तुम्हाला अंदाजा होईल. टेलिग्रामवर जर्नलिस्ट हर्ष दुधे म्हणून टेलिग्राम चॅनल आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. सबस्क्राईब करा ते चॅनल. त्याची लिंकसुद्धा मी यूट्यूबच्या याच्यावर केली आहे. तर अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी आपण भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद. एकच विनंती, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपली भेट वारंवार होत राहील. भेटत राहू. आपल्या सर्वांचा आभारी.